नमस्ते मंडळी, कसे आहात तुम्ही? ठीकही असणार. मी आज छतवर आलेली होती. कांद्याचे रोपटे आणि लसण आणि अळूची झाडं यांना पाणी देण्यासाठी. तसेच या झाडांची देखभाल तसेच पाणी द्यायला मला खूप आवडतो. कोणते काम केल्यावर त्याचे फळ तर आपल्याला नक्कीच मिळत असते. तसेच त्यांना बघून मला खूप उत्साह वाटतो, जे तुम्हीही स्वतः करून असे करू शकता. हे बघा, पाणी देऊन झालेले आहेत. तर मी जवळून तुम्हाला जे झाडं लावले आहेत ते बघा, यांची मस्त वाढ झालेली आहे. थोडे सगळे झाडाला पाणी देऊन मस्त यांची वाढ. आणि हे अळूचे झाडं कोणते थोडासे तुम्ही असे मेहनत करू शकता. बघा, हे आमच्या छताच्या मागची पहाडी आहे. इथे बुद्धाची मूर्ती प्रस्थापित केलेली आहे. पौर्णिमा याच्याबद्दल तुम्हाला मी डिटेल नंतर कधीतरी शेअर करेल. हे बघा, मागचा परिसर पहाडीकडच्या खूप हे. उद्या 1 तारीख आहे. उद्या MPSCचा पेपर आहे, प्रिलिम. तर सगळ्यांना वाटते की काय करावे, काय करू नये, असं सगळ्यांना सुचत असेल तर फक्त तुम्ही ज्या देवाला बद्दल श्रद्धा ठेवता त्यांना मनापासून आठवण करा आणि मनाला असे विचार करा, हे देवा, मी 1 वर्षात किंवा 3-4 वर्षात जेही काही रीडिंग केले ते पेपरात आठवो आणि स्मरणात राहणार. असे सगळे असे पॉझिटिव्ह करून पेपर द्या, तर सगळ्यांचा पेपर नक्की ठीकही होईल. तर बघा, मी इथे MPSCच्या तात्याचा ठोकळा इथे स्टडी करत आहे. मी रात्रीचे 10 वाजता बसून ते 12 वाजतापर्यंत हे तात्याच्या ठोकळ्याचे पूर्ण मी रिव्हिजन मारले आहे. आणि मी जे 2017 ते 2023 पासूनचे जे पेपर आहेत त्यांचेसुद्धा मी रीडिंग केले आहेत. तर याच्यामुळे आपल्याला कोणते टॉपिकवर भर पडते न कोणते टॉपिक आपल्याला येऊ शकते हे आपल्याला कळते. तर याच्यामुळे पेपरामुळे आपल्याला खूप महत्त्वाचे फायदा होत असतो. तर नक्की तुम्ही असे निगेटिव्ह विचार न पेपरामध्ये निगेटिव्ह मनाने पेपर द्या नको, तर पॉझिटिव्ह मनाने पेपर द्या. सगळे तुमचे जो काही मनातली भीती आहे ते सगळे नाहीसे होणार आहे. तुम्हाला काही विचारायचं असेल तर मेसेज करून या कमेंट्स करून तुम्ही मला सुचवू शकता. तुमच्या मी कमेंटचा नक्की उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि पेपर देण्याकरिता चिंता करू नका. शांत मनाने शांत ठेवा. मनाला असा फिअर करा, मनाला विचार करा की नाही, मा पेपर व्यवस्थित जाईल आणि मी तो पेपर देऊन व्यवस्थितच पेपर सॉल्व करून घेईन. चिंता कराल तर अजून तुमचा पेपर बिघडेल. म्हणून शांत पद्धतीनं पेपर द्या, हेच गॉडला प्रेयर करते. आणि सगळे पेपरचे बघा, मी प्री-वायक्यू मी सॉल्व करत आहे. मागच्या वर्षीचे 2017 ते 2023पर्यंतचे जो PYQ आहे ते मी सॉल्व करत आहे. तसेच तुम्ही करा, नक्की तुमचा पेपर व्यवस्थित होईल. आणि उद्यासाठी बेस्ट ऑफ लक. बघा, अजून मी रात्री बघा, मी पुन्हा सकाळी अजून मी रिव्हिजन मारत आहे तात्याच्या ठोकळ्यामधून आणि PYQ क्वेश्चन सॉल्व करत आहे. तर हेच मला सांगायचे उद्देश आहे की तुम्ही जितके तुम्ही रिवाईज मारा तितकं तुमच्या स्मरणात सगळ्या गोष्टी लक्षात राहणार. आणि तात्याच्या ठोकळा हे मला तर सगळ्यात बेस्ट वाटते की इथं सगळ्यात शॉर्टकट आणि व्यवस्थित सगळे माहिती इथं दिलेली आहे.
तर मला ही तात्याच्या ठोकळ्या खूप बेस्ट वाटली, म्हणून मी तात्याच्या ठोकळ्या म्हणून सगळे विषय इथून कवर होत आहे. आणि PYQद्वारे सुद्धा आपल्याला सगळ्या टॉपिकबद्दल इन्क्लूड होत राहतो. तर मी हे सांगते की स्त्रीला की काही गोष्टी शक्य नाही आहे. तुम्ही उद्यासाठी बेस्ट ऑफ लक. चला मिळूया नेक्स्ट व्हिडिओच्या